माहिती आहे. मग हे एकत्रित या सगळ्या प्रश्नांचा जो रोष आहे, तो एनकॅश करणं आणि आपल्या राजकीय दृष्ट्या सुद्धा कमबॅक करणं, ही एक संधी होती विरोधकांच्या हाती. म्हणजे हेच विरोधक आहेत आणि आता भाजपकडे जेवढी अजस्त्र यंत्रणा आहे, तेवढीच लोकसभेला सुद्धा होती किंवा त्याच्यापेक्षा जास्त होती. हेच पक्ष सगळी मांडणी तीच होती. पण तरी सुद्धा ते लोकसभेतलं रिपीट करू शकले नाहीत, हे विधानसभेचं रिपीट करू शकले. कारण काय? नाही, मुळात ही निवडणूक येते विरोधी पक्षांनी लढलीच नाही असं वातावरण किमान उत्तर महाराष्ट्रात तरी होतं. बरं. जसं संजीव सर म्हटले किंवा श्रीकांत माने म्हटले की हे सत्तारूढ पक्षातल्या 3 पक्षातलीच ही लढाई झाली आणि विधानसभेमध्ये ज्या दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं महाविकास आघाडीला, मला असं वाटतं की त्याने खचलेले हे विरोधक अजून त्या पराभूत मानसिकतेतून बाहेरच आलेले नाहीत. म्हणजे एकही महाविकास आघाडीचा एकही प्रमुख नेता कुठल्याही ठिकाणी तो प्रचाराला गेला आणि अनेक ठिकाणी त्यांनी निवडणूक लढलीच नाही, उमेदवारच नव्हते. तर ही जी पराभूत मानसिकता आहे, एकीकडे पराभूत मानसिकता आणि दुसरीकडे मात्र सातत्याने ईव्हीएमला दोष देणं, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या किंवा इतर सगळ्या संस्थांना दोष देणं, कुठेतरी त्यांचा जो गोंधळ उडालेला आहे त्याला त्यांनी पहिल्यांदा नीट करायला पाहिजे. आणि हे राजकारण आहे. म्हणजे आपण भारतीय जनता पक्षाला आता सगळेजण दोष देत असलो तरी 24 तास ते राजकारण करतात म्हणजे कष्टच करतात. म्हणजे त्यांची संघटनात्मक बांधणी असेल आणि सत्तेचा त्यासाठी वापर करणं हा जो भाग आहे तर तो ते त्या पद्धतीनं करतात. पूर्वी काँग्रेस सत्तेत असताना तेही हेच करायचे. परंतु सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका बजावता येत नाही आणि शिवसेना जी वारंवार विरोधात राहिलेली आहे परंतु पक्षफुटीचा शाप त्यांना लागला आणि ते त्यातून बाहेरच पडू शकत नाही असं आपल्याला म्हणता येईल. बरं.